घेतो आणि पुण्य करतो. न्यायाने मिळवलेल्या माझ्या धनाच्या जवळ मी पुण्यकृत्या करीत आहे या विचाराने त्याला सुख लाभते. जर तुम्ही जर कष्टाने कमवलेलं धन आहे आणि त्याचा जर तुम्ही कोणाला दान धर्म जर केलं तर त्याचा आनंद हा कसा असतो, वेगळा असतो. कारण तुमच्या कष्टाने कमवले. आणि जर एखादा जर मुंडके मोडून 100ला 20 रुपये शाकड्याने ते घेत असेल आणि तो जर इकडे 100 रुपये दान देत असेल तर त्याला काही अर्थ नाही. तुम्ही तुमच्या निळाच्या घामाने जर कमवलेलं 1 रुपया जरी असला तर त्याच्या 100च्या बरोबरीच आहे. असं या ठिकाणी भगवान बुद्ध आपल्याला सांगत आहे की तुम्ही जे कष्टाने कमवलेलं धन आहे ते तुम्ही ज्यावेळी दान करतात त्याचं सुख तुम्हाला, त्याचा आनंद हा वेगळाच असतो. तिसरं सुख म्हणजे अन्न ऋणी ग्रस्तानी कोणाच्याही लहान मोठे ऋण लागत नाही, यामुळे तो सुखी असतो. म्हणजे तिसरे सुख म्हणजे अन्न ऋण ग्रस्तानी कोणाचेही लहान मोठे ऋण लागत नाही. म्हणजे ऋण एकमेकाचे लहान आणि मोठे त्यामध्ये काही फरक नाही असं भगवान बुद्धाला या ठिकाणी सांगायचं आहे. त्यामुळे त्या माणसाला कसं होतं, सुख लाभते. कोणाच्याही ऋण लागत नाही या अशा विचाराने तो सुखी होतो. जर तुझ्या एखादं समजा एखाद्याला दिला असेल तर त्याच्याकडून घेण्याची तुमची अपेक्षा नसती. त्याच्यामुळे तुम्हाला कसं आहे त्या ठिकाणी काय होतं, सुख प्राप्त होतं असं या ठिकाणी भगवान बुद्ध सांगत आहे. चौथं सुख निर्दोषित काया वाचा मनास निर्दोष कृत्य करीत राहिल्याने ग्रस्त सुखी होतो. म्हणजे तुमच्या काया वाचा आणि मनाने कुठल्याच गोष्टीचं काय केलं नाही पाहिजे, तुम्ही निर्दोष राहिले पाहिजे. तुम्ही काया वाचा मनाने म्हणजे तुमच्या हातून कुठलेच अकुशल कर्म घडता कामं नाही. भगवान बुद्धाने या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे तो माणूस कसा असतो, सुखी राहतो. जर तुम्ही दानच करत राहिले तर तुमच्या मनामध्ये चोरीची भावना येणार नाही, आहे की नाही. तुम्ही जर प्राण्यावर करुणा मैत्री जर केली तर प्राण्याची हिंसाच तुम्ही करू शकत नाही. तुम्ही जर कायमच सत्य बोलत राहिले तर तुम्हाला असत्याचं तुमच्या तोंडातून ते उच्चारच येऊ शकत नाही. तर या ठिकाणी काया वाचा मनाने निर्दोष राहणे त्याच्यात एकदम अतिउत्तम सुख आहे असं भगवान बुद्ध या ठिकाणी आहे. अनाथपिंडकाने जर अनाथपिंड जर ग्रस्ताने प्रयत्न करीन तर खरोखर त्याला या चारही प्रकारचं सुख लागते. प्रत्येक माणसाने जर या गोष्टी अंगीकारल्या तर खरोखर त्या माणसाला त्या गोष्टीचं सुख लागतं. कारण आता तुम्हाला या ठिकाणी या चारही गोष्टी कळाल्या असेल, आहे की नाही. काय काय कळाल्या सांगा बरं. पहिली कोणती आहे, आता तर पहिलं शरीराने कमवलेलं, तुम्ही घामाने घामाने कमवलेलं धन म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला सुख लागतं. दुसरं काय आहे, सुख उपभोगायचे ग्रस्ताजवळ धन असते ते त्यांनी न्यायाने आणि भलेपणाने कमवलेले असते. म्हणजे जे तुम्ही घामाने कमवलेलं धन आहे ते तुम्ही उपभोग घ्यायचा, त्याला तुम्हाला आता म्हणजे ते कमावलं पण त्याचा उपभोग घ्यायचा, त्याच्यातही तुम्हाला कसं वाटतं, आनंद वाटतो. आणि तिसरं, कोणाचे हे ऋण आपल्यावर राहता कामा नाही, हे तिसरं आहे. आणि चौथं काय आहे, काया वाचा मनाने आणि अकुशल कर्म न करणे म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला सुख प्राप्त होतं असं या ठिकाणी भगवान बुद्ध सांगत आहे. आता पुत्रापेक्षा कन्या बरी हा पॅराग्राफ वाचला सरांनी. एकदा भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये राहत असताना कौशल राजा प्रसिद्धीत त्यांना भेटण्यासाठी आला. कौशल नरेश प्रसिद्धीत राजा श्रावस्तीचा होता आणि तो राजा भगवंताशी भेटण्यासाठी आला. आणि राजा भगवंताशी संभाषण करीत असताना राजवाड्यातून एक दूत आला आणि राजापाशी जाऊन त्यांनी राणी मल्लिका प्रसूत होऊन तिला कन्या झाली ही वृत्तात सांगितली. तर त्या ठिकाणी प्रसिद्धीत राजा भगवान बुद्धाजवळ आला आणि त्यांच्या सानिध्यात येऊन बसला. बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांचा राजदूत राजवाड्यातून आला आणि राजापाशी येऊन त्यांच्या कानात सांगू लागला की राजे सरकार, मल्लिका प्रसूत झालेली आहे आणि तिला कन्या झालेली आहे ही वृत्त त्याने त्या राजाच्या कानात सांगितले. हे वृत्त ऐकून राजा खिन्न झाला, म्हणजे नाराज झाला. तो त्याला असतील पहिल्या 1-2 कन्या काही असतील, त्याच्यामुळे तो काय झाला, नाराज झाला. नाराज झालेला दिसला. भगवंताने राजाला त्याच्या खिन्नतेचे कारण विचारले.
त्या ठिकाणी भगवान बुद्धाने ते बघितलं त्याच्याकडे की हा राजदूताने जे शब्द सांगितल्याच्या नंतर याच्या मनावर इतका चेहरा निराश का झालेला आहे. म्हणून भगवान बुद्धाने त्याला विचारलं राजाला, का राज्य सरकार खिन्न होण्याचं कारण काय आहे. राजाने सांगितले की राणी मल्लिका प्रसूत होऊन कन्या झाल्याची वाईट वृत्त नुकतीच कळाली आहे. तर भगवान बुद्धाला तो सांगतोय की काय, की राणी मल्लिका प्रसूत झाली आहे आणि तिला मुलगी झालेली आहे हे कळाल्यामुळे मी खिन्न झालेला आहे असं तो त्या भगवान बुद्धाला राजा सांगत आहे. यावर परिस्थिती ओळखून भगवंत म्हणाले, राजा कन्या ही पुत्रापेक्षा अधिक चांगली निपजण्याचा संभव आहे. काय म्हणतात या ठिकाणी, की पुत्रापेक्षा कन्या ही चांगली निपजण्याचा म्हणजे ती चांगली वागण्याचा किंवा ती चांगल्या विचाराने राहण्याचा या ठिकाणी काय आहे म्हणतात संभव आहे. ती शहाणी आणि सद्गुणी कन्या म्हणजे ती शहाणी आणि सद्गुणी असते. पत्नी माता अशा विविध भूमिका करणारी आहे. काय असतं, ती कन्या असते, पत्नी असते आणि मातीचीही भूमिका ती निभवत असते असं या ठिकाणी भगवान बुद्ध त्या राजाला सांगत आहे. कोणत्या राजाला, तो जागृत असतो मला कळायचं मग जागृती हो. तर प्रसिद्ध राजाला त्या ठिकाणी ते सांगा आहे, तिला जो पुत्र होईल तो पराक्रमी कृत्य करील, मोठा राज्य करील. खरोखर अशा थोर पत्नीला मुलगा आपल्या देशाचा मार्गदाता होईल. तर भगवान बुद्धाने त्या ठिकाणी तुलनात्मक सांगितलं का स्त्रीमध्ये काय सामर्थ्य आहे. तिला जो पुत्र होईल तो पराक्रमी कृत्य करील, मोठा राज्य करील. खरोखर असा थोर पत्नीला मुलगा आपल्या देशाचा मार्गदाता होईल. तर बघा तुम्ही, जर स्त्री जन्माला नसते आणि तथागत झाले असते तर या ठिकाणी स्त्रीला सुद्धा भगवान बुद्धाने समान अधिकार दिलेले आहे. स्त्री आणि पुरुष समता प्रस्थापित केलेली भगवान बुद्धाने, तिने उच्च निश्चिता कोणाला ठेवली नाही. म्हणून या ठिकाणी आपण म्हणतो ना, मुलापेक्षा मुलगी बरी. आणि खरोखर ते सत्य घटना आहे. कारण की ती तीन भूमिका निभवते. आईची भूमिका निभवते, पत्नीची भूमिका निभवते आणि मुलीचीही भूमिका निभवते. असं या तीन भूमिका या ठिकाणी निभवत असते असं भगवान बुद्ध या ठिकाणी सांगत आहे. आता पती आणि पत्नी दोघांत काय भेद आहे हे त्या ठिकाणी शिकवलेलं आहे. वाचलं तुम्ही?